बोधगीर तालुक्यातील तोगरी या ग्रामपंचायतीने 100 वर्षाचे लिंबाचे झाड तोडून त्या मोबदल्यात 5 ते 10 वर्षाचे नवीन रोपटे लावण्याचे निर्णय घेत नवीन 10 झाडे लावले आहेत। मात्र तोगरी गावातील काही समाज विद्रोही वृत्तींनी यावर आक्षेप घेत तोगरीचा विकास रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप मुलाखतीद्वारे केला आहे। नमस्कार, माझं नाव संदीप सूर्यवंशी, राहणार तोगरी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर। आमच्या गावामध्ये गेले 3 वर्ष झालं, 2.5-3 वर्ष झालं आमचे गावचे सरपंच स्वामी मॅडम यांनी चांगलं काम करत आहेत। त्यांना आमचं भरपूर पाठिंबा आहे। त्यांनी काम चांगलं करल्यात। आता मध्यंतरी काहीतरी झाड वगैरे तोडले म्हणून त्यांच्यावर काहीतरी खोटे आरोप झाले आहेत। ते आमच्या बाजूला आपले राजोळे कल्याणप्पा आहेत, माझ्याकडे त्यांनी बरेच वेळेस आले की बाबा ते सांगा सरपंच साहेबाला झाड तोडायला लावा, माझ्या घरावर पडतंय, आम्ही दोघं तिथं नवरा बायको राहतो, आमच्या सगळे इकडे पुण्यावर राहतात। त्यांनी बरेच वेळेस मला सांगितले, मी जाऊन बरेच वेळेस सरपंच साहेबाला तोंडी सांगितलो ते झाड तोडून घ्या म्हणून। त्यांनी त्या हिसाबावर तोडल्यात वाटते झाड, आणि त्या हिसाबाने त्यांनी मला वाटतं का तर 10-15 झाडं लावल्यात बाजूला इथं। तर त्यांना म्हणलो मी सरपंच साहेबाला की झाड तोडून घ्या, म्हणून त्यांनी झाड तोडून घेतल्यात। आणि त्यांच्यावर काय तर असं खोटं आरोप चालू आहे, तर ते सरासर चुकीचं आहे, तसं काही नाही। आणि दुसरी गोष्ट, ते काय नाव आहे त्यांचं, मोगले साहेब जे आहेत ते दरवेळेस कोणतरी तर एखादा कॅटेगरीचा माणूस आला की त्याने असंच करतात। ग्रामसेवक म्हणा, कुठलेही कोणी अधिकारी आले इथं, मागी PK साहेब बी आले, त्याने असंच केले त्या काळात बी। आता हे कोणतं जाधव मॅडम आहेत, ते पण मला वाटतं दलितच आहेत, त्याच्यामुळे त्यांनी असंच अन्याय करले त्यांच्यावर, आणि हे सरासर चुकीचं आहे। त्यांना ते मोगले साहेबाला नेऊन आम्ही भालराव साहेबापाशी त्या टायमाला त्यांचं तिथं म्हणजे हे केलतो, आम्ही त्यांचं तक्रार हे केलतो, त्या टायमाला त्यांचं मिटून घेतलं त्या ठिकाणी। मी सतीश उमाकांत बताडे, माजी सैनिक, या तोगरी गावचा रहिवासी असून या ठिकाणी झाड का तोडले यांचं त्यांना खंत नाही। त्यांना या ठिकाणी सरपंचच्या ठिकाणी उपसरपंचांना काम करण्याचे आहे, त्यांना ते खंत आहे, म्हणून त्यांनी विरोध करत आहेत। बाकी गावच्या लोकांना कशाचाच प्रॉब्लेम नाही, झाड तोडलो काय नाही तोडलो काय याचं काय प्रॉब्लेम, फक्त एका उपसरपंचांना या ठिकाणी काम करायचं म्हणून हे विरोध चालू आहे। मी तोगरी गावची सरपंच असून कल्याणराव राजोळे यांचं पत्र आलेलं होतं की झाडांची तक्रार आहे, घरावर पडतं आहे म्हणून। त्याच्यामुळे त्या पत्राच्या आदेशानुसार आम्ही वन विभागाकडे परवानगी घेतलो आणि झाड वृक्षतोड केली। त्या बदल्यात मी स्मशानभूमीमध्ये 10 झाडं लावत आहे, लावलं आहे। मी प्राध्यापक तेलन आर्मी, ग्रामपंचायत सदस्य। हे जे काही मंजूर झालेलं आहे ग्रामपंचायत, हे म्हणजे स्वामीताईनं मंजूर करून आणलेलं आहे, आणि उपसरपंच मी काम करतो असं म्हणल्यामुळं ते पत्रकारितेला लावून द्यायचं काम, आणि ह्या कारणामुळं हे ग्रामपंचायत बांधायचं थांबलेलं आहे। तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ते तपासणी करून योग्य ते कारवाई, सरपंचाकडे जर चुका असेल तर सरपंचावर कारवाई करा, किंवा उपसरपंचाची चुका असेल तर उपसरपंचावर कारवाई करा। आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या दोघांच्या वादामुळं गावची ग्रामपंचायत आहे हे बांधायचं आज थांबलेलं आहे। हे तुम्ही वैयक्तिक तिकडं काही करून घ्या, पण गावची ग्रामपंचायत बांधायचं थांबू नका, आणि विनाकारण खोटे आरोप सरपंचाला लावू नका। आजपर्यंत सरपंच म्हणून निवडून आल्यापासून आजपर्यंत जेवढे काही स्वामीताईनं कामं केलेले आहेत ते एकदम उत्कृष्ट दर्जाचे, दर्जेदार पद्धतीचे केलेले आहेत, आणि उपसरपंचाचीही कामं बघा तुम्ही कशा पद्धतीची आहेत। विनाकारण मी पॅनल प्रमुख म्हणून आमचा हुकुमशाह नाही, तो लोकशाही आहे, लोकशाहीच्या पद्धतीनं स्वामीबाई सरपंच झालेले आहेत, त्यांना अधिकार आहेत, त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून गावची सेवा करत आहेत। मी एक अधिकारी म्हणून नाही, किंवा मी हुकुमशाह म्हणून नाही, मी एक सेवक म्हणून त्यांनी काम करत आहेत। आणि ग्रामसेवक मॅडमचं तर अभिनंदन केलं तेवढं कमी आहे, कारण त्यांनी आल्यापासून घरपट्टी वसूल केले, आणि जेवढं घरपट्टी भरलेली आहेत तेवढी त्यांनी पावत्या दिलेल्या आहेत, आणि ते बजेट लगेच ग्रामपंचायतच्या खात्यावर टाकले आहेत। आणि त्या बजेटमधून गावांतर्गत जे काही रस्ते, पाणी ह्याची व्यवस्था करण्यात येत आहे। तरी माझी एक विनंती आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना की हे सर्व चौकशी करून असे गावातील लोकांच्या विकास कामं थांबवता कामा नये।